नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्टिकल्स उपपदे कोणती आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. उपपदे आर्टिकल्स हे इंग्रजी भाषेचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणूनच व्याकरणात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आर्टिकल्स उपपदे कोणती आहेत? पहिला आहे अ, दुसरा आहे ॲन, तिसरा आहे द. तर त्यांचा आपण वापर कसा करायचा बघा. अ चा वापर केव्हा करावा? पहिला आकडा, एकवचनी नामाआधी किंवा शब्दाआधी अ चा वापर करावा. उदाहरण पाहूया. अ बॉय एक मुलगा, अ गर्ल एक मुलगी, अ चेअर एक खुर्ची, अ चाइल्ड एक मूल, अ मॅन एक माणूस, अ मँगो एक आंबा. अशा पद्धतीनं एकवचनी नामासमोर अ चा वापर करावा. त्यानंतर काही शब्दसमूहाआधी अ चा वापर करतात. तो कसा करतात बघूया. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन म्हणजे मुलांचा गट, अ हर्ड ऑफ कॅटल्स जनावरांचा कळप, अ बंडल ऑफ स्टिक्स काट्यांचा जुडगा, अ सेरीज ऑफ इव्हेंट्स घटनांची मालिका. अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी ग्रुपचा उल्लेख होतो अशा वेळेस पहिल्यांदा आपण अ चा उपयोग करावा. त्यानंतर कधीही नामाच्या आधी वन येत नाही अशा वेळेस अ चा वापर करावा. उदाहरणात बघा, आय सॉ वन टायगर. हे वाक्य रॉंग आहे. तर कसं वाक्य करायचं? आय सॉ अ टायगर हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे वनच्या ऐवजी अ चा वापर करायचा. यानंतर आपण ॲनचा वापर केव्हा करावा त्याबद्दल पाहूया. एखाद्या नामाची किंवा शब्दाची सुरुवात जर ए, ई, आय, ओ, यू यापैकी एका स्वराने होत असेल तेव्हा आपण ॲनचा वापर करावा. उदाहरणार्थ, ॲन अँट, ॲन इलेफंट, ॲन इंक, ॲन अपॉर्च्युनिटी, ॲन अम्ब्रेला. अशा पद्धतीनं आपण ॲनचा वापर करायचा आहे. काही शब्द असे आहेत की ज्यांची सुरुवात व्यंजनाने होते पण उच्चार मात्र स्वराने होतो. उदाहरणार्थ, ॲन ऑनेस्ट, ॲन आवर. असे काही शब्द आहेत की ज्यांची सुरुवात व्यंजनाने होते पण उच्चार मात्र स्वराने होतो. अशा शब्दांच्या पूर्वी सुद्धा ॲनचा वापर करावा. त्यानंतर दुसरा पॉईंट पहा. काही पदव्यांपूर्वी ॲनचा वापर करायला पाहिजे. आता त्या पदव्या कोणत्या आहेत पहा. ॲन MA, ॲन MBBS, ॲन MSc, ॲन MCom, ॲन LLB. आता ह्या ज्या पदव्या आहेत या पदव्यांची सुरुवात बघा व्यंजनाने झालेली आहे, म्हणजे एम पासून झालेली आहे, मात्र त्यांचा उच्चार स्वराने होतो. म्हणून या पदव्यांच्या अगोदर आपण ॲनचा वापर करतो. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं आर्टिकल आहे द. द चा वापर आपण कसा करावा बघा. जगातील एकमेव गोष्टींच्या पूर्वी द चा वापर करतात. उदाहरणार्थ, नद्या, पर्वतरांगा, मोठी वर्तमानपत्र, प्रसिद्ध पुस्तकं, दिशा, सुपरलेटिव्ह डिग्री या जगातील एकमेव गोष्टी आहेत. यांच्या मागे शक्यतो द चा वापर करतात. उदाहरणं पाहूया. द गोदावरी, द गंगा, द हिमालय, द सन ह्या जगातल्या एकमेव गोष्टी आहेत. द अर्थ, द बायबल, द टाइम्स ऑफ इंडिया, द ईस्ट. दुसरा पॉईंट बघूया. एखाद्या नामाचा पुन्हा उल्लेख करायचा झाल्यास त्याच्या आधी द चा वापर करावा. आपण एक उदाहरण पाहूया. आय सॉ अ मॅन, द मॅन वॉज मॅड. या वाक्यामध्ये मॅन दोनदा आलेला आहे बघा. सुरुवातीला आपण त्याच्यासाठी अ वापरला आहे. पुन्हा त्याचा उल्लेख झाल्यामुळे त्याच्या आधी आपण द हे उपपद वापरलेलं आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. तिसरा पॉईंट आहे क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी द चा वापर करतात. बघूया. उदाहरणार्थ, द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, द फिफ्थ अशा पद्धतीने. त्यानंतर द कुठे वापरला जात नाही ते आपण पाहूया. पहिला आकडा, खेळ आणि रस्त्याच्या नावापूर्वी द वापरला जात नाही. दुसरा आकडा, होम या शब्दापूर्वी द चा वापर केला जात नाही. तिसरा आकडा, जेवणांच्या व रोगांच्या नावापूर्वी हे उपपद वापरत नाही. आता जेवणाचे शब्द कोणते? डिनर, लंच, ब्रेकफास्ट. आणि रोगांची फेवर, प्लेग आणि डिसेंट्री या शब्दापूर्वी द चा वापर केला जात नाही. पाचवा आकडा आहे
भाषा, दिवस, ऋतू, महिने यांच्या नावापूर्वीसुद्धा द वापरला जात नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.